नमस्कार. महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. तर 3 राज्याभिषेकांच्या बद्दल आपण चर्चा करत होतो. पहिला हा अर्थात चार्ल्सचा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जरी त्याचं राज्य वडिलोपार्जित असलं तरी मध्ये जो खंड पडला होता, क्रॉमवेलने लोकशाहीवादी शक्तींचं नेतृत्व केलं. म्हणजे आता हा संघर्ष जो आहे ना, तो लोकशाहीवादी शक्ती विरुद्ध राजेशाहीवादी शक्ती, की ज्या राजेशाहीवादी शक्तींना धर्माचा पाठिंबा आहे. हे पहा, 2 प्रकारचे लोक होते तिथे, कॅथॉलिक पण होते आणि प्रोटेस्टंट पण होते. पण दोन्हीही लोकांनी राजेशाहीलाच पाठिंबा दिला. क्रॉमवेलला धर्माच्या स्तरावरती पाठिंबा मिळालेला नाही, भले मिल्टननी किती का प्रयत्न केलेला असेल. तर हा एक संघर्ष झाला, एक क्रायसिस झाला. आता दुसरा औरंगजेबाच्या बाबतीत तिथे काय दिसतंय तुम्हाला? तो पूर्णपणे घरातल्या घरात भावाभावांमधला संघर्ष आहे. सत्ता कुणाकडे गेली पाहिजे. पण औरंगजेब हुशार असा की औरंगजेबानं त्याला एक धार्मिक वळण दिलं आणि हा जणू काही धर्माचा क्रायसिस आहे असं दाखवलं, इस्लामचा क्रायसिस आहे. त्याने काय दाखवलं की जो शक्यता जास्त आहे राज्यावरती येण्याची, कारण शहाजहानला तो हवा आहे, तो म्हणजे दारा शिको हा हिंदूंचा पक्षपाती आहे. त्याची इस्लामवरती पूर्ण निष्ठा नाही. त्याच्या सगळ्या तुमच्या वागण्यामध्ये कुफराना ज्याला म्हणतो आपण, एक धर्मबाह्यता दिसते तुम्हाला. त्या अर्थाने तो इस्लामचा शत्रू आहे. म्हणून त्याला बाजूला करून दुसऱ्या कोणाला तरी राजा केलं पाहिजे, अशी भूमिका घेऊन तो पुढे येतोय. आणि मुल्ला मौलवी हे सगळे लोक त्याच्या बाजूने येत आहेत. म्हणजे त्यानं त्याला धार्मिक संघर्षाची एक झालर दिली. आता तिसरा जो आहे ना, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. शिवाजी महाराजांच्या संदर्भात काय होतं? शिवाजी महाराजांचा संघर्ष हा परकीय विरुद्ध स्वकीय अशा प्रकारचा होता. परकीय जुलमी सत्ता विरुद्ध स्वकीय न्याय सत्ता असा होता. आणि एक लक्षात घ्या की एक व्यापक दृष्टिकोन ज्याला म्हणतो, तो भारतीय लोकांच्या मध्ये पहिल्यापासून होता, शिवाजी महाराजांच्या मध्ये तो होता. तो कोणता आहे की राजा जर राजासारखा वागला तर तो अधर्माचा आहे की ब धर्माचा आहे आम्ही विचार नाही करत. हा एक उदार मतवादी दृष्टिकोन इथे होता. आणि हा तुम्हाला दिसतोय ना, म्हणजे औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी जे पत्र लिहिलं, आता त्या पत्राबद्दल थोडा वाद आहे, पण आपण ते महाराजांचं असं गृहीत धरू की तुमच्या ऐवजी जर दारा शिको झाले असते बादशाह, तर आम्हाला अशा प्रकारचा संघर्ष करायची गरज राहिली नसती. कारण दारा शिको हा उदारमतवादी आहे, तो पक्षपाती नाहीये एका धर्माचा आणि हिंदूंच्या वरती जुलूम करणारा नाही. तर असा राजा आम्हाला चालू शकतो असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत. आणि तीच गोष्ट शिवाजी महाराजांचा सुद्धा इतर धर्मांकडे पाहण्याचा दृष्टिकोन असाच आहे. पण हा वेगळा मुद्दा, वेगळा कोणत्या अर्थाने मला म्हणायचं की हा संघर्ष औरंगजेबाने धार्मिक दाखवला, महाराजांनी तशा प्रकारे दाखवला नाही, म्हणजे त्या प्रकारचा. कारण मी तुम्हाला परत म्हणालो की त्यांचा एक व्यापक उदार असा दृष्टिकोन आहे की जो टिपिकल भारतीय दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनामुळे भारतीयांचा अनेक वेळा तोटा झालेला आहे, हे तुम्हाला सांगतो मी, पण आहे हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. तर तो छत्रपती महाराजांचा दृष्टिकोन पुढे घेऊन ते आले आणि शून्यातून निर्माण केलं जे काही केलं ते. म्हणून मी शिवाजी महाराजांची तुलना, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी अल्पवयामध्ये भाषिक स्वराज्य निर्माण केलं मराठी माणसांसाठी, तसं शिवाजी महाराजांनी अल्पवयामध्ये राजकीय स्वराज्य उभं केलं असं म्हणत असतो. आणि राजकीय स्वराज्य उभं केलं ह्याच्यावरती शिक्कामोर्तब कधी झाला? तर तो 1674 साली रायगडावर जेव्हा राजाभिषेक, मूळ शब्द राजाभिषेक आहे, तथापि रूढीप्रमाणे लोक राज्याभिषेक म्हणतात, त्याच्यामुळे मी सुद्धा राज्याभिषेक असंच म्हणणं सध्या पसंत करतो. तर हा फरक आहे या तिघांच्या राज्याभिषेकाच्या प्रक्रियेमध्ये. तर आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा आपला विषय राहणार आहे इथून पुढच्या काही एपिसोडमध्ये. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की शून्यातून निर्मिती केली राज्याची, ही गोष्ट खरीच आहे. पण तितकीच महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जी निर्मिती केली राज्याची, त्या राज्याला काही एक प्रकारे अधिमान्यता लागते. ती प्रजेची लागते, ती आपल्या सहकाऱ्यांची लागते, ती परंपरेची लागते, आणि ती आपल्या आसपास ज्या दुसऱ्या राजसत्ता आहेत त्यांची लागते. तर त्यासाठी काही एक प्रकारचं रिच्युअल हे महत्वाचं असतं. काही एक प्रकारचा विधी, म्हणजे तो कर्मकांड वगैरे शब्द अलीकडच्या काळात तुच्छतेने वापरले जातात, तसं मला म्हणायचं नाहीये.
हे अत्यंत महत्त्वाचं रिच्युअल आहे आणि जगाच्या पाठीवरचा आत्तापर्यंतचा इतिहास याच पद्धतीने चालत आला. आता इथे कसं झालेलं आहे की महाराजांनी राज्याभिषेक 1674 मध्ये जेव्हा घडवला तोपर्यंत त्यांचं राज्य काही साम्राज्य म्हणण्यासारखं मोठं नव्हतं. भौगोलिक क्षेत्राचा विचार केला तर औरंगजेबाच्या एवढं तर नक्कीच नव्हतं, परंतु विजापूरकरांच्या एवढे नव्हतं. तथापि एक राज्य म्हणता येईल एवढी त्याची व्याप्ती नक्कीच होते. पण तरी सुद्धा भारतामधल्या ज्या सत्ता होत्या त्या कोणत्या होत्या? हे पहा, एक मोगलांची महासत्ता होती, आपल्याला कल्पना आहे. विजापूरकरांची आदिलशाही सत्ता होती, माहिती आहे, आदिलशाही. गोवळकोंड्याची एक छोटी विणा सत्ता होती, कुतुबशाही, माहिती आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की तिकडे आपल्या पश्चिम किनाऱ्यावरती पोर्तुगीजांची एक छोटी सत्ता होती. म्हणजे गोवा, वसई, अमुक तमुक गोष्टी त्यांच्याकडे होत्या आणि ह्या इथल्या झाल्या सत्ता. आता ब्रिटिश किंवा डच हे जे लोक होते त्यांची भारतात सत्ता नव्हती, परंतु ते त्यांच्या सत्तेच्या वतीनं इथं येऊन इथल्या राजांशी व्यापारी संबंध प्रस्थापित करू इच्छित होते. हा जो सगळा व्यवहार करायचा तो कुठल्या अधिकारात करायचा, कुठल्या अखत्यारीत करायचा, कोण आहात तुम्ही, हा प्रश्न येतो. आणि महाराजांचं जरी राज्य असलं तरी त्यांना राजा अशा प्रकारचं रेकग्निशन ज्याला म्हणतो आपण असं मिळालेलं नव्हतं. लोक असंच म्हणायचे की हे काय, आदिलशहाच्या दरबारातले लोक मानकरी एकेकाळचे किंवा कधी कधी मोगलांच्याकडे सुद्धा असायचे, त्यांच्यातनं यांनी बंड केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचे बंडवाले. म्हणजे लांब कशाला हो, ग्रँड डफनी ज्यावेळेला मराठ्यांचा इतिहास लिहिला, तो इतिहास लिहिताना साताऱ्यामध्ये तो थांबला, तिथलं सगळं दप्तर त्यांनी पाहिलं आणि तिथल्या पारंपरिक मानकऱ्यांशी त्याची चर्चा झाली. चिटणीस होते, उदाहरणार्थ आबा चिटणीस त्यांना म्हणायचे बहुधा. तर ते म्हणायला लागले की शिवाजी बंड, म्हणजे बंड हा शब्द त्यांचा होता, म्हणजे याचा आपल्या ग्रँड डफचा, शिवाजी बंड. आबांना ते मान्य नव्हतं, असं कसं म्हणताय, शिवाजी महाराज बंड नाहीत. पण मुद्दा तो आला ना की तुम्ही कोण आहात, तुम्हाला अशा प्रकारचा राज्य करण्याचा अधिकार कोणी दिला. म्हणजे अगदी त्याच्या अगोदर सुद्धा अंतर्गत गोष्ट बघा, ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी हा सत्तेचा विस्तार सुरू केला आणि त्यांचा आणि जावळीच्या मोऱ्यांचा संघर्ष झाला चंद्ररावांचा, त्यावेळेला चंद्ररावांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला राजे कोणी केले. आता हाच प्रश्न त्यांना विचारता येईल ना चंद्ररावांना. तर यांचं राज्यपद पातशाही यांना रेकग्निशन दिलं राजे म्हणून. म्हणजे अशा प्रकारे जोपर्यंत काही एक तुमच्या हातात, ज्याला आपण स्वायत्तता म्हणतो, ती येत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा गोष्टी करण्याचा अधिकार नाही. म्हणजे तुम्ही केल्या तरी लोक त्याला महत्व देणार नाहीत, लोक त्याची प्रतिष्ठा करणार नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणून अशा प्रकारचा राज्याभिषेक करणं ही एक राजकीय गरज होती पहिल्यांदा, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे केवळ शिवाजी महाराजांनी वैयक्तिक पातळीवरती मला कोणीतरी मानलं पाहिजे हा त्यांचा वैयक्तिक हेतू नव्हता. आता हा जो त्यांचा हेतू होता, रेकग्निशन मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी ते करून घेतलं. ती एक मोठी प्रक्रिया आहे, तिचा आपल्याला इतिहास वेगळेपणाने सांगावा लागेल. आणि तो इतिहास सांगण्याचं काम मधल्या काळामध्ये म्हणजे झालं असं की बघा, त्या काळापासून तर आत्तापर्यंत खूप खूप बोललं गेलं, लिहिलं गेलं या प्रश्नावरती राज्याभिषेकाच्या. भारतीय इतिहासकारांनी, परदेशी इतिहासकारांनी वगैरे वगैरे, समकालीनांनी. पण त्या सगळ्या जे काही म्हटलं गेलं, जी काही चर्चा झाली, ती तुम्हाला एकत्रितरित्या पाहायला मिळत नव्हती आतापर्यंत. सुदैवानं काही महिन्यांपूर्वी एक 2 तरुण महाराष्ट्रामधले अत्यंत उत्साही, ज्याला म्हणता येतील उपक्रमशील, या ठिकाणी अनिल पवार आणि चेतन कोळी यांचा आणि आमचा एक चांगला संबंध आहे, पहिल्यापासूनच आहे. तर त्यांच्या डोक्यात कल्पना आली की आपल्याला अशा प्रकारचं एक पुस्तक करायला पाहिजे की राज्याभिषेक हाच विषय घेऊन पूर्णपणे. आणि मग त्याच्या संपादनाची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती दिली. अनिलने त्याचं प्रकाशन केलं, चेतननी खूप मेहनत घेऊन त्याचं, त्याला संकलन वगैरे म्हणतो, त्याच्यात फार मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं. आणि आम्ही हा ग्रंथ, मी मुद्दाम दाखवतो आपल्याला, शिवराज्याभिषेक हा प्रकाशित केला. या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तर आजतागायत राज्याभिषेकावरती जी काही चर्चा झाली ती सगळी चर्चा समाविष्ट केली गेली आहे. आणि त्या चर्चेसंबंधी टिप्पणी ज्याला म्हणता येईल संपादकीय अधिकारातली, ती मी केलेली आहे. ती सगळी संगती कशी लावायची त्याचा तर काही भाग मी आपल्या एपिसोडमधून येईल.
तर हे फार महत्त्वाचं काम मला वाटतं झालं महाराष्ट्रामध्ये, आणि योग्य वेळ झालं 350व्या राज्यारोहण प्रसंगी, वर्षाच्या प्रसंगी ते झालेलं आहे. तर याच्यामध्ये थोडक्यात सांगतो, असं आहे की राज्याभिषेकातलं सगळ्यात महत्त्वाचं पात्र कोणतं, केंद्रस्थानी कोणतं, शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांना आपल्या राज्याभिषेकाबद्दल काय वाटत होतं हे सांगायला पाहिजे पहिल्यांदा. नंतर शिवाजी महाराजांना ज्यांनी राज्याभिषेक केला, म्हणजे ते रिच्युअल, तो विधी केला धार्मिक, ते गागा भट्ट, त्यांचं काय म्हणणं होतं, हा मुद्दा आला. त्या सगळ्या समारंभाचे जवळचे साक्षीदार युवराज संभाजीराजे, त्यांचं काय म्हणणं आहे, ते कसं बघतात या राज्याभिषेकाकडे, शत्रू औरंगजेब कसा बघतो, हे सगळे मुद्दे आहेत ना. मग समकालीन बखरकार असतील, आणखीन कोणी असतील, तर तेव्हापासून तर आज तागायत. मधल्या काळात बखरी लिहिल्या गेल्या, मग ब्रिटिश सत्ता आली. ब्रिटिश सत्ता आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या लोकांना युरोपात काय चाललंय याचं ज्ञान झालं, तिथल्या सगळ्या राजकीय व्यवहाराचं ज्ञान झालं, तिथल्या संस्थांचं, पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनचं ज्ञान झालं. तर त्या नव्या पद्धतीने अभ्यास करून तयार झालेल्या लोकांनी, इतिहास संशोधकांनी काय म्हटलं राज्याभिषेकाबद्दल, त्यांना काय वाटलं, याची आपल्याला चर्चा कुठेतरी करायला पाहिजे. तर ही सगळी चर्चा झालेली आहे, आणि ती सगळी चर्चा आपल्याला या महत्त्वाच्या ग्रंथामध्ये आहे. तर नेमका तपशील त्यातला काय आहे, ग्रंथाच्या आधारे सांगता येईल. काही गोष्टी ग्रंथातून राहून गेल्या, त्यांचाही उहापोह करता येईल. त्या प्रकारे चर्चा करण्याकडे आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये बोलूयात. धन्यवाद.